दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशिष बडवे आपले स्वागत करतो। पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट। गौडा शहरातील डीपी रोड ते जंगोबाई टेकडी रोडची गेल्या 10 वर्षापासून अशी दुरावस्था झाली आहे। पांढरकवडा शहर झपाट्याने वाढत आहे। न्यायालय, वन विभाग कार्यालय, प्रोजेक्ट ऑफिस असे मोठे मोठे जनसेवेचे कार्यालय डीपी रोडवर आले आहेत। त्यामुळे हा रस्ता आता सर्वाधिक वापराचा रस्ता होत आहे। जंगोबाई टेकडी परिसरातही मानववस्ती झालेली आहे। हा रस्तासुद्धा डीपी रोडलाच जोडला गेला आहे। मात्र हा मार्ग गेल्या 10 वर्षापासून नादुरुस्त आहे। रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, तर डांबरीकरणसुद्धा अपुरे झाले आहे। नवीन वस्तीकडे जाताना या पावसाळ्यात तर नागरिकांची वाट लागली आहे। ना वाहने ना पायी जाता येत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक वाहन चालक तर चिखलात घसरून पडले आहेत। नगर परिषद प्रशासन व याबाबत कमालीचे उदासीन दिसून येत आहे। नगर परिषदवर प्रशासक असल्याने व वार्डांना आता कोणीच वाली नसल्याने ही भयावह स्थिती निर्माण झाल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे। रहदारीसाठी तात्काळ रस्ता करून द्यावा अशी मागणी आग्रही नागरिकांनी केली आहे। गेल्या 10 ते 11 वर्षापासून हा डीपी रोड डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे। याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही। संबंधित प्रशासन या मुख्य रस्त्याचा का कायापालट करत नाही, हा एक गहन अभ्यासाचा प्रश्न आहे। हा रस्ता जंगोबाई टेकडीकडे जातो आणि तिथेसुद्धा प्रचंड अशा स्वरूपाचा चिखल आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा स्पेशल रिपोर्ट आहे पुसद येथील। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पुसद तालुक्यातील निंबी ते गाजीपूर रस्त्याचे काम सुरू आहे। या रस्त्याने मुरुम व गिट्टी टाकून कामाला सुरुवात करण्यात आली। पारडी येथे रस्त्यावर माती मिश्रित मुरुम टाकल्याने रस्ता असा चिखलमय झाला आहे। त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सध्या पावसाचे दिवस असल्याने या चिखलमय रस्त्याने पायदळ जाणे अत्यंत कठीण झाले आहे। अनेक वाहनधारकाचे छोटे मोठे अपघातही झाले आहेत। शाळकरी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना त्रास सहन करावा लागत आहे। संबंधित विभागाने लक्ष देऊन या रस्त्यावर गिट्टी व चुरी टाकून तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी पारडी, गणेशपूर, गोरवाडी, गाजीपूर येथील नागरिक करीत आहेत। सुपर भारत चॅनलकरिता आशिष बडवे, दैनिक सुपर भारत, पांढरकवडा।